सर्वदर्शी, विमुक्तात्मा, सर्वज्ञ, ज्ञानमुत्तमं, सुव्रतः. 451. सर्वदर्शी, सर्वेषां प्राणिनां, सर्व प्राण्यांचं, कृताकृतः म्हणजे केलेलं आणि न केलेलं कर्म सर्व, पश्यती सगळं काही बघणारा, स्वाभाविकेन बोधेन म्हणजे स्वतःच्या जाणीवेतून, आकलनशक्तीने, समजामधून, स्वतःच्या रूपातूनच हे सर्व काही जो बघतो तो सर्वदर्शी, सर्व काही पाहणारा. सर्वांमध्ये शुद्ध रूपात हाच अस्तित्वात असतो म्हणून तो सर्व काही जाणतो, पाहतो. जसं सूर्य हा जणू काही पूर्ण ब्रह्मांडाचा डोळा आहे आणि जो सगळं काही पाहू शकतो, तसाच हा सर्वदर्शी. ओम सर्वदर्शिने नमः. 452. विमुक्तात्मा, स्वभावेन विमुक्तः आत्मा यस्य म्हणजे स्वाभाविकपणे, जन्मजातपणे ज्याचा रचना, ज्याचा कल हा मुक्त, ज्याचा आत्मा हा मुक्त आहे, असा जो, तो विमुक्तात्मा. किंवा विमुक्तश्च विमुच्यते म्हणजे सर्व इच्छाबंधनातून जो मुक्त आहे, जो लिबरेटेड आहे, तो विमुक्त. आत्मस्वरूप म्हणजे देहासक्ती नसलेला, सदा मुक्त असणारा आत्मा. सर्वोच्च, जो सर्वांमध्ये असूनही कोणत्याही भौतिक बंधनाने बद्ध नसतो, असा जो, तो विमुक्तात्मा. ओम विमुक्तात्मने नमः. 453. सर्वज्ञ, सर्वच असौ ज्ञ म्हणजे जो सर्व जाणणारा आणि सर्व काही तोच आहे आणि सर्व जाणणाराही तोच आहे, असा तो सर्वज्ञ. इदं यत् अयम आत्मा, सर्व काही आत्माही आणि सर्व काही जो आहे असा सर्वज्ञ. याच्यामार्फतच सर्व प्राण्यांचे ज्ञान प्रकाशित होतं म्हणून त्याला सर्वांच्या भावना, विचार, धारणा ह्या ज्ञात असतात. असं सर्व जाणणारा तो सर्वज्ञ. ओम सर्वज्ञाय नमः. 454. ज्ञानमुत्तमं, प्रकृष्टम म्हणजे सर्वोच्च. ज्ञानम ज्ञान ही ज्याची विशेषता आहे. अजन्यम म्हणजे ज्याला जन्म नाही. अनविच्छिन्नम म्हणजे जो बंधन रहित आहे, अमर्याद आहे, अखंड आहे. सर्वस्य सर्वांमध्ये अनंतपणे आहे. साधकतम सर्व काही साधण्याचा जो मार्ग आहे तो ज्ञानमुत्तमम. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म म्हणजे सत्य, ज्ञान, अनंत म्हणजेच ब्रह्म असा जो आहे. सर्व उत्तम ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे, सर्वोच्च ज्ञानरूप, याच्याशिवाय ज्ञानाचा संभवच नाही, असा ज्ञानमुत्तमम. ओम ज्ञानाय उत्तमाय नमः. 455. सुव्रतः, शोभन म्हणजे गौरवशाली, भव्य, तेजस्वी, उत्कृष्ट. व्रतम म्हणजे व्रत, प्रतिज्ञा. अस्य आहे असा, भव्य प्रतिज्ञा ज्याची आहे असा. सकृताय एव प्रपन्नाय तव अस्मी इति म्हणजे एकदा त्याला शरण आल्यावर, त्याच्याकडे आश्रय मागितल्यावर ज्याला जो प्रसन्न होतो असा. किंवा रामानी म्हटलंय, याचते अभयम सर्वभूतेभ्यः ददामी एतत् व्रतम मम म्हणजे जो मला विनवणी करतो त्याला संरक्षण, अभय देणं सर्व भूतांना, हेच माझं व्रत आहे असं रामानी म्हटलेलं आहे. असा तो सुव्रतः. शुद्ध व्रत म्हणजे सर्व शरणार्थींचं रक्षण करणं. बद्रीनाथच्या नरनारायण पर्वतावर अनेक वर्ष तपस्या केलेल्या योग्यांचं नावसुद्धा सुव्रत आहे. सृष्टी पोषणाचं व्रत सतत करणारा असा जो, तो सुव्रतः. ओम सुव्रताय नमः.